सर्वपक्षीय पराभूतांनी ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा काढली। त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत ईव्हीएम मशीनवरती प्रतिकात्मक अंत्यसंस्कार करण्यात आले। या आंदोलनामुळे जंगली महाराज रोडवरती मोठी गर्दी झाली होती। इथेच भाजपचं कार्यालय सुद्धा असल्यामुळे आंदोलक उमेदवारांनी जोरदार घोषणाबाजी करत या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली आहे। आंदोलनानंतर सर्व पराभूत उमेदवारांची संभाजी उद्यानात एक बैठक झाली। राज्यातल्या अनेक भागात ईव्हीएम मशीन्स संदर्भात तक्रारी पुढे येत आहेत। त्यामुळे खरोखरच ईव्हीएम मशीन्समध्ये काही घोटाळा झाला होता का याची चर्चा आता रंगू लागली आहे। ईव्हीएम मशीनच्या विश्वासावर निवडून आलेल्या लोक नागरिक आमचे मतदार अश्रू ढाळत आहेत आणि कोणत्या प्रभागात निवडणूक लढवत होतात आणि आधी काय सांगण्यात आलं, किती मतांनी तुम्हाला विजय झाल्याचं सांगण्यात आलं आणि नंतर काय झालं? नमस्कार, मी मनीषा गणेश मोहिते, प्रभाग क्रमांक 38 क मधून मी उमेदवारी होती। मला पहिला विन घोषित करण्यात आलं, पक्ष राष्ट्रवादी पक्ष। मला पहिलं विन घोषित करण्यात आलं आणि नंतर सगळ्यांना आम्हाला 14 प्रतिनिधी होते आतमध्ये वगैरे सगळे, त्यांना सगळ्यांना आम्हाला बाहेर काढण्यात आलं। आमची मिरवणूक निघाली, 1-1.5 तासानंतर आम्हाला बोलून घेतलं आणि आम्हाला पराभूत करण्यात आलं असं सांगितलं। किती मतांनी? 244 मतांनी पराभूत झालं म्हणून असं कारण काय दिलं? कारण काय दिलं? कारण आम्हाला सांगितलं की तुम्ही 7 नंबरचा जो राहिला होता शेवटचा मोजायचा राऊंड, 7 नंबरची फेरी मोजायची राहिली होती, ती मोजण्याच्या आधीच तुम्ही सगळे बाहेर पडले। पण आमचे प्रतिनिधी आतमध्ये होते, हे प्रतिनिधी 14 प्रतिनिधी आमच्या आतमध्ये होते, त्यातले एक हे शेवटचे राहिले होते। तर सगळ्या ह्यांना सांगण्यात आलं की तुम्ही बाहेर जावा, तुम्ही विजय घोषित तुम्हाला करण्यात आला आहे आणि नंतर आम्ही विजय घोषित करून आम्हाला बाहेर काढण्यात आलं। तुम्हाला काही हे देण्यात आलं होतं का, विजय पत्र किंवा काही लिखित देण्यात आलं होतं? काय झालं? 149 लेटर दिलं आम्हाला, 149 लेटर कलम 149 खाली नोटीस देण्यात आली आम्हाला की तुम्ही विजय, निवडणूक अधिकाऱ्यांनी तुम्हाला विजय घोषित केलंय, तरी तुम्ही इथनं बाहेर जावा सगळे। आणि बाहेर गेल्यानंतर फटाके नोटीस आहे का तुमच्याकडे? अच्छा, तर ही नोटीस देण्यात आलेली आहे। या ज्या मोहिते आहेत त्यांना प्रभाग क्रमांक 38 मधून विजयी घोषित करण्यात आलेला आहे। खरं तर ही नोटीस त्याच दिवशी पुण्यातील सोशल मीडियावरती, व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरती मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाली होती आणि या उमेदवार आधी विजय घोषित करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना पराभूत घोषित करण्यात आलं। कोण उमेदवार तिथे जिंकला? मनीषा कदम म्हणून बीजेपी। त्यांना पहिलं पराजित घोषित करण्यात आलं, ते निघून गेले। निघून गेल्यानंतर अर्धा-पाऊण तासांनी परत त्यांना बोलवण्यात आलं। तर ईव्हीएम मशीनमध्ये जो काही कथित घोटाळा झालाय तोही जो आरोप आहे ते एका बाजूला, परंतु हे जे प्रकरण आहे हे गंभीर म्हणायला हवं, कारण या ठिकाणी त्यांना अशा प्रकारे निवडणूक अधिकाऱ्यांकडून आधी लेखी देण्यात आलं, त्यांनी विजयी मिरवणूक काढली, मात्र त्यानंतर बोलावून त्यांना ते पराभूत झाल्याचं सांगण्यात आलं। अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हे पराभूत उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते शोधण्यासाठी आज पुण्याच्या रस्त्यांवरती उतरलेत। जंगली महाराज रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात या उमेदवारांचं आंदोलन सुरू आहे। कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।